नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज एक अशी भाजी बनवतो आहोत ना, जी नॉनव्हेज प्रेमींसाठी तर खूपच भन्नाट आहे. प्लस ना, जे सुकी मच्छी ज्यांना आवडते ना, त्यांना तर खरंच खूप आवडेल, नक्कीच आवडेल. बोटं चाटत बसाल एवढी भारी लागते ही भाजी. ही भाजी आहे आपण बनवतोय ज्या बिया असतात ना फणसाच्या बियांमध्ये आपण कर्दी, जी सुकीवाली कर्दी असते ना, ते आपण टाकून बनवतोय. इतकी भारी भाजी लागते ना. मी आता ही डायरेक्ट मस्त अशी कुकरमध्ये बनवते आहे. 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये भाजी तयार होते. त्यासाठी पहिले काय केलेलं आहे, कुकर गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये तेल टाकलं होतं. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे आणि छान तडतडू द्यायचा आहे. त्याच्यानंतर जिरं टाकायचं आहे छोट्या चमच्याभर. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. कांद्याला मस्त सॉफ्ट व्हायला पाहिजे तोपर्यंत परतायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. तोही मस्त असं परतवून घ्यायचा आहे. साईडला मी बिया वगैरे साफ करून घेतलेल्या आहेत. साफ करून म्हणजे त्याला पहिले खलबत्त्यामध्ये किंवा त्याच्यावर काहीतरी असं ठेचायचं. त्याच्यानंतर त्याचं साल काढायची आणि त्याचे 2 ते 3 भागामध्ये आपण त्याच्या बिया म्हणजे तोडून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर मस्त अशा वॉश करून घेतलेल्या आहेत 2-3 वेळा आणि त्यानंतर साईडला ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर कर्दीही वॉश करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा कांदा टोमॅटो मस्त सॉफ्ट झालं. त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये टाकायचे आहेत मसाले. बेसिक मसाले टाकायचे आहेत. मी इथे ना फक्त बेसिक मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ वगैरे एवढंच टाकलेलं आहे. बाकी काहीच टाकलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. आणि जेवढे बेसिक ठेवाल ना मसाले, जेवढ्या कमीत कमी मसाल्याचा वापर कराल ना, तेवढी भाजी खूप भारी लागते, टेस्टी बनते. आणि जेवढे जास्त मसाले वापराल ना, तेवढी भाजीची नंतर थोडीशी चव बिघडल्यासारखी होते कधीतरी, नाही असं नाही. आणि खरंच मी इथे फक्त लाल तिखट आणि हळदच वापरलेली आहे. आणि छान परतवून घेतलेले आहेत मसाले टाकून. त्याच्यानंतर एक छोटा चमचाभर फक्त मी थोडीशी कशी भाताबरोबर वगैरे खायची आहे ना, त्या हिशोबाने फक्त थोडीशी मी इथे वाटण टाकलेलं आहे, जे कांदा खोबऱ्याचं असतं बिना पाण्याचं. त्याच्यानंतर बघा बिया मस्त धुवून वगैरे ठेवल्या होत्या, त्या ह्याच्यामध्ये टाकून घेते. वाटण वगैरे टाकूनही थोडंसं परतवून घ्यायचं आहे एखादा मिनिटभर. वाटण छान भाजलेलं वगैरे असतं, पण जेवढं तेलामध्ये मसाल्यांमध्ये जेव्हा परतताना त्याचा फ्लेवर सगळा व्यवस्थित त्या ह्याच्यामध्ये निघून येतो. त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स करायचं. त्याच्यानंतर आपण ज्या बिया आहेत फणसाच्या, त्या धुवून टाकल्याच्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर सुकी जी कर्दी आहे ना, तीही धुवून टाकायची आहे याच्यामध्ये मस्त अशी. मी जवळपास मूठभर अशी किंवा वाटीभर म्हणू शकता, छोटी वाटीभर अशी बिया हे घेतलेलं आहे सुकी कर्दी. आणि कर्दीचा फ्लेवर इतका सुंदर येतो ना. कर्दी थोडीशी कशी हार्ड असते, शिजायला थोडासा टाईम लागतो. त्याच्यामुळे कुकरच्या शिट्टीमध्ये ते व्यवस्थित शिजला जातो. 1 ते 2 शिट्ट्यांमध्येच भाजी तयार होते आपली ही. त्यामुळे जास्तही शिट्ट्या काढायची गरज लागत नाही. एखादी शिट्टी काढलात तरी होऊन जाते. आणि बियाही तेवढ्याच पिठूळ असतात, त्याच्यामुळे त्या व्यवस्थित शिजल्या जातात. आता इथे छान मिक्स झाल्याच्यानंतर कोकम टाकलेलं आहे, कारण का सुकी कर्दी आहे. सुकी मच्छी म्हटलं की त्याच्यामध्ये कोकम किंवा चिंच किंवा काही जे काही असेल अवेलेबल ते टाकलं पाहिजेच. आणि त्याच्यानंतर ते टाकून घ्यायचं आहे. थोडंसं गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. पाणी मी जास्त टाकलेलं नाही आहे. मला एकदम पातळ करायची नाही किंवा एकदम घट्ट ही सुकी अशी नाही करायची आहे. मध्यम ह्याच्यामध्ये ठेवायची आहे थोडंसं. तुम्ही पाणी पाहू शकता मी किती टाकलेलं आहे. जेवढी भाजी आहे ना, तेवढंच पाणी ठेवलेलं आहे. आणि ते नंतर थोडंसं व्यवस्थित शिजल्यानंतर आटून जाईल. आता इथे चवीनुसार मीठ टाकते आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर वगैरे टाकायची आणि छान इतकी भन्नाट अशी भाजी आणि कमीत कमी वेळेमध्ये होते ना, जास्त टाईमही लागत नाही. आता जसं आपण फोडणी कुकरमध्ये आता देतोय, त्याच्यामुळे पटकन 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये होऊन जातं. तेच जर टोपामध्ये किंवा कढईमध्ये फोडणी दिली की ती थोडीशी भाजी पहिले बिया शिजवून घ्यायला लागतील, त्याच्यानंतर कर्दी शिजवून घ्यायला लागेल. त्यामुळे थोडासा वेळ जातो. हे अशी झटकीपट होऊन जाते भाजी. आणि ते बघा मस्त असं कुकरच्या व्यवस्थित कोथिंबीर वगैरे टाकून झाल्याच्यानंतर झाकण लावून घेतलेलं आहे आणि कुकरच्या 1 ते 2 शिट्ट्यामध्ये आपली भाजी तयार आहे. सर्विंग प्लेटमध्ये मी मस्त राईस, तांदळाची भाकरी वगैरे, तांदळाची फक्त भाकरी नाही आहे ही, मिक्स धान्याची भाकरी आहे. त्याच्यानंतर मस्त अशी भाजी, बियांची आणि कर्दीची भाजी आणि त्याचबरोबर कांदाही सर्व केलेला आहे. आणि मस्त असं पूर्ण ताट इथे तयार आहे. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.